हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 13 ऑगस्टपासून म्हणजेच गुरुवारपासून श्रावण मासाला प्रारंभ होत आहे. श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे आणि आपल्याला या महिन्यात जास्तीत जास्त भगवान शंकरांची सेवा करायची आहे. तर भगवान शंकरांची सगळ्यात आवडती आणि सगळ्यात जास्त प्रभावशाली सेवा म्हणजे भगवान शंकरांच्या पिंडीवर रुद्राभिषेक करणं. ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला ही सेवा सांगितली आहे, म्हणजे कशा पद्धतीने करायची. रुद्राभिषेक आपल्याला या दिवशी करायचा आहे. श्रावण महिन्यात आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे. तर श्रावण महिन्यात रुद्राभिषेक कोणत्या दिवशी करायचा, कोणकोणत्या वारी करायचा आणि कशा पद्धतीने करायचा, रुद्राभिषेक करत असताना कोणत्या मंत्र स्तोत्रांचा आपल्याला पठण करायचं आहे आणि हा रुद्राभिषेक केल्यानंतर त्या तीर्थाचं काय करायचं, याचे फायदे काय आहेत, आपण हा रुद्राभिषेक का करावा, संकल्पयुक्त आपल्या घरात काही त्रास असेल तर त्यासाठी रुद्राभिषेक कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत देणार आहे. यासोबतच महिलांचे जर मध्ये पिरियड्स आले, काही अडचणी आल्या तर काय करायचं आणि रुद्राभिषेक करत असताना तुम्हाला जर मंत्रस्तोत्रांचं पठण करणं शक्य नसेल तर काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ खास महिलांसाठी, महिलांनी कुठेही स्किप करू नका, कारण ही सेवा आपल्यालाच करायची आहे. एकदा का तुम्ही श्रावण महिन्यात ही सेवा केली महादेवाच्या पिंडीवर, तर मी सांगते तुम्हाला वर्षभरात तुमच्या घरात जे काही म्हणजे दोष असतील, जे काही म्हणजे तुम्हाला त्रास असतील ते दूर होतील, यात काही शंका नाही आणि भगवान शंकरांचा कृपाशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की रुद्राभिषेक का करावा. आता रुद्राभिषेक करायचं म्हणजे आता आपल्या घरात बघा हट्टी तापट मुलं असतात, जे मुलं अजिबात ऐकत नाही, चिडचिड करतात, त्यांना तुम्ही त्यांच्यासाठी तुम्ही हे करू शकतात हा रुद्राभिषेक. तुमच्या घरात व्यसनाधीन व्यक्ती असेल, म्हणजे कोणाला दारूचं व्यसन असेल, कसलं तरी व्यसन असेल किंवा बाहेरच्या बाईचं व्यसन असेल, बऱ्याच बायकांना हा त्रास असतो, तर असं तुमच्या घरात कोणी व्यक्ती असेल त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात. यानंतर घरात जास्त नकारात्मकता आहे, यानंतर घरात तुम्हाला देवाचं काही करायची इच्छा होत नाही, तुमच्या स्वतःमध्ये नकारात्मकता आहे, पितृदोष आहे, वास्तुदोष आहे, ग्रहांचे दोष तुम्हाला आहे, ते सुद्धा दूर होतील या सेवेने. आणि यानंतर नवरा बायकोचे भांडण होतं, सासू सुनांचे, किंवा घरात तुमची खूप कटकटी होत आहेत, घरात तुम्हाला राहायची इच्छा होत नाही, तर त्यावर सुद्धा तुम्ही हा रुद्राभिषेक करू शकता. लग्न जमत नाही, लग्न होण्यात खूप प्रॉब्लेम येतात, काही ना काही अडचणी येतात, साखरपुडा तुटून जातो, काहीतरी अडचणी येतात, त्यावर सुद्धा तुम्ही करू शकता. त्यानंतर संतती प्रॉब्लेम, म्हणजे संतती व्हायला प्रॉब्लेम येतात, रिपोर्ट वगैरे आपण बघितले, दवाखाना आपण करतो परंतु रिपोर्ट नॉर्मल येत आहे तरीसुद्धा संततीला प्रॉब्लेम येतो, त्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. तर या सगळ्या गोष्टींसाठी तुमची ही सेवा होणार आहे. म्हणजे तुम्ही हा रुद्राभिषेक केला तर हे सगळे प्रॉब्लेम तुमचे दूर होतीलच, यात काही शंका नाही. 13 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरपर्यंत श्रावण महिना आहे. तर हा संपूर्ण श्रावण महिना आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे. तर यावर्षी 4 श्रावण सोमवार आलेले आहेत, तर तुम्ही प्रत्येक सोमवारी सुद्धा करू शकता. म्हणजे श्रावणातले 4 सोमवार हा रुद्राभिषेक तुम्हाला करायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रुद्राभिषेक कशा पद्धतीने करायचा. तर हे बघा, ही महादेवाची पिंड असते आपली, ही पिंड तुम्हाला घ्यायची. आता महादेवाची पिंड घेत असताना महादेवाची जी जलधारी असते, जिथून पाणी निघतं बघा, तो भाग उत्तरेकडे असावा. आता माझी उत्तर दिशा ही आहे, तर मी तुम्हाला दाखवायला तसं ठेवते. तर हे बघा, तर उत्तरेकडे तुम्हाला ही जलधारी करायची आहे. हे बघा, अशी गळती येते, ही गळती तुम्हाला लावायची आहे. आता यासाठी तुम्हाला काय लागेल, तर महादेवाची पिंड आधी घ्यायची, तिला स्वच्छ धुवून घ्यायची. हा अभिषेक म्हणजे जलाभिषेक करत असताना तुम्हाला सायंकाळी करायचं आहे, प्रदोष काळात. तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच तुम्ही सायंकाळी करा, 7 ते 9:30च्या दरम्यान तुम्ही करू शकता. जर नसेल शक्य तर सकाळी केलं तरी सुद्धा चालेल. तर करत असताना तुम्हाला असं अभिषेक पात्र लागणार आहे आणि स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, जे पिण्याचं पाणी असतं आपलं, ते पाणी घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला एक तांब्या घेऊन बसायचं आहे. आता मी हे ताट चपटं घेतलेलं आहे, तर तुम्ही तामण घेताना खोल घ्या किंवा घंगाळे तर ते घ्या, म्हणजे त्यात पाणी भरपूर साचायला पाहिजे. ते पाणी आपल्याला प्यायचं आहे, कोणाला द्यायचं ते नंतर सांगते. एक तांब्यात पाणी घ्यायचं, पाणी भरपूर घेऊन बसायचं, एक पाट ठेवायचा, पाटावर पांढऱ्या रंगाचं वस्त्र ठेवायचं
त्यावर तुम्हाला ताम्हणात महादेवांची पिंड ठेवायची. पिंड ठेवल्यानंतर तुम्हाला पाणी याच्यात टाकायचं आहे. आता त्या तांब्यामध्ये पाणी टाकल्यानंतर ती गळती लावायची. गळती चालू राहील, म्हणजे ते पाणी चालू राहील. तर ती गळती लावल्यानंतर तुम्हाला जे जे मी सांगते ते पठण करायचं आहे. सगळ्यात आधी गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं. कुठलीही सेवा आपण गणपती बाप्पांच्या सेवेने सुरुवात करतो. गणपती बाप्पाच पहिला मान आहे गणपती बाप्पांना, म्हणून आपल्याला गणपती अथर्वशीर्ष पठण करायचं आहे. यानंतर स्वामी स्तवन, यानंतर स्वामी समर्थांची एक माळ तुम्हाला करायची आहे. शिवमहिम्न स्तोत्र एक वेळा पठण करायचं, मराठीत केलं तरी सुद्धा चालेल. रामरक्षा स्तोत्र 9 ओवींपर्यंत तुम्हाला पठण करायचं आहे. रुद्राध्याय एक वेळा पठण करायचं. शिवकवच एक वेळा पठण करायचं. शिवगायत्री मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. महामृत्युंजय मंत्र 11 वेळा, अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. संजीवनी मंत्र 11 वेळा म्हणायचा. कालभैरव अष्टक एक वेळा म्हणायचा आहे. आणि शिवनामावली म्हणजे महादेवांची 108 नावं आहेत, ती तुम्हाला म्हणायची आहेत. किंवा तुम्ही बेलपत्र अर्पण करणार त्यावेळेला ती नावं घेतली तरी सुद्धा चालेल, नाही म्हटले तरी चालेल. हे सगळं आपल्या दिंडोरी प्रणित नित्यसेवा जे ग्रंथ आहे हा यात दिलेला आहे. हा ग्रंथ तुमच्याकडे नसेल तर आत्ताच तुम्ही घेऊन या. खूप 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 जास्त, म्हणजे हा ग्रंथ ज्या घरात असेल म्हणजे फक्त ठेवायचा नाही, यातले जे काही सेवा आहेत त्या करायच्या सुद्धा आहेत. तर मी जे जे तुम्हाला सांगितलं पठण करायला ते सगळं नित्यसेवामध्ये आहे. तर नित्यसेवामधून तुम्ही पठण करू शकतात. आणि ती गळती चालू ठेवायची. धूपदीपसुद्धा तुम्हाला लावायचं आहे, म्हणजे जोपर्यंत तुम्ही रुद्राभिषेक करता तोपर्यंत तुमचा दिवा आणि अगरबत्ती चालू पाहिजे, एवढं लक्ष तुम्हाला द्यायचं आहे. आणि भगवान शंकरांचा अभिषेक झाल्यानंतर ते तीर्थ काढायचं आणि काढल्यानंतर ते एका भांड्यात ठेवायचं. आणि जो कोणी तुमच्या घरात हट्टीतापट मुलं असतील, व्यसनधानी व्यक्ती असतील, तुमच्या घरात कटकटी होत असतील, किंवा तुम्ही सगळ्यांनी थोडं थोडं ते तीर्थ घेतलं तरी सुद्धा चालेल. आणि तुम्हाला जर तुमच्या हट्टीतापट मुलांसाठी किंवा तुमचं व्यसनाधीन नवरा असेल कोणी असेल त्याच्यासाठी करायचं असेल तर संकल्पयुक्त तुम्ही 30 दिवस आहे श्रावणातले, तर तुम्ही कुठल्याही दिवसापासून याची सुरुवात करू शकता. 21 दिवसांचा किंवा 11 दिवसांचा संकल्प करा. महादेवांना सांगा, संकल्प सोडा महादेवांच्या समोर आणि सांगा की मी इतके दिवस 11 दिवस किंवा 21 दिवस संकल्पयुक्त ही सेवा करणार आहे, रुद्राभिषेक करणार आहे. तर हा प्रॉब्लेम, माझा मुलगा हट्टीतापट आहे त्याला शांत करा, किंवा माझा नवरा व्यसनाधीन आहे त्याचं व्यसन सोडा, असं महादेवांना सांगायचं. आणि दररोज नित्यनेमाने 11 किंवा 21 दिवसाचा संकल्प तेवढे दिवस ते रुद्राभिषेकचं तीर्थ तयार करायचं आणि ते त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे. अशा पद्धतीने करायचं आहे तुम्ही. नक्कीच म्हणजे जे काही असेल ते सगळं निघून जाणार आहे, म्हणजे ती व्यक्ती एकदम शांत होणार आहे. आणि व्यसनाधीन असेल तर व्यसनसुद्धा दूर होणार आहे त्या माणसाचं. तर अशी ही प्रभावशाली सेवा आहे. आता रुद्राभिषेक झाल्यानंतर काय करायचं, आता ही ते तुम्हाला मी सेवा सांगितली. आता ही सेवा तुम्हाला जर दररोज करणं शक्य नसतं तर प्रत्येक सोमवारी करा. आणि आता ही सेवा करत असताना आता तुम्हाला वाटलं की म्हणजे आता एवढं सगळं आमच्याने पठण होणार नाही, तर तुम्ही रुद्राध्याय किंवा शिवमहिम्न स्तोत्र या दोघांपैकी एकाचं पठण करून तुम्ही रुद्राभिषेक करू शकतात, काही हरकत नाही. आणि ते अभिषेक झाल्यानंतर तीर्थ काढल्यानंतर भगवान शंकरांची पिंड व्यवस्थित स्वच्छ करायची, तिला पुसायची. आणि त्यानंतर महादेवांना भस्म लावायचा. ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची आहे. बऱ्याच ठिकाणी मी बघितलेलं आहे बघा अशा पद्धतीने. याला म्हणतात भस्म. या 3 बोटांनी महादेवांना भस्म लावला जायला पाहिजे. 3 बोटांचं महत्त्व, ब्रह्मा विष्णू आणि महेश हे महत्त्व आहे. तर हे 3 बोटं म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश. बरेच जण काय करतात, चंदन लावतात, अष्टगंध लावतात, म्हणजे किंवा काही ठिकाणी तर कुंकू लावला जातो. हे यामुळे काय होतं, दोष लागतात. तर महादेवांना कधी भस्म लावला जायला पाहिजे. तर भस्म ओला करायचा आणि त्यानंतर महादेवांना लावायचं आहे. आणि महादेवांची पूजा करायची. आता आपल्याला माहिती आहे महादेवांना पांढरं फूल अर्पण केलं जातं, बेलपत्र अर्पण करायचे. बेलपत्र अर्पण करत असताना देठ तोडून अर्पण करायचं, पालथं वाहायचं आहे आणि धुवून स्वच्छ करूनच बेलपत्र अर्पण करायचं. शिवनामाली आहे आपल्या नित्यसेवामध्ये, त्यातनं तुम्ही एक नाव घेत घेत बेल अर्पण करू शकता. आणि हे झाल्यानंतर महादेवांना बेलफळ, धोत्र्याचं फळ तुम्ही अर्पण करू शकता. ज्या ज्या गोष्टी महादेवांना प्रिय आहे त्या गोष्टी महादेवांना अर्पण करायचे. छान विधिवत महादेवांची पूजा करायची. अशा पद्धतीने करायचे. आता महिनाभर तुम्ही करणार, मध्ये महिलांचे काही पिरियड्स वगैरे आले
तर त्या दिवशी रुद्राभिषेक करायचा नाही, किंवा घरात दुसरं कोणी असेल त्याने केलं तरी सुद्धा चालेल, असं काही नाही. दररोज तुम्हीच करायला पाहिजे. सोमवारी सुद्धा रुद्राभिषेक होणं गरजेचं आहे, म्हणजे कमीत कमी सोमवारी करा. जर महिलांना काही अडचण आली तर घरात पुरुष मंडळी असतील किंवा तुमची सासू वगैरे कोणी असेल करणार, तर त्यांना तुम्ही सांगा, तुमच्या जावेला सांगा. परंतु प्रत्येक सोमवारी तरी, म्हणजे 4 सोमवार तरी महादेवांचा रुद्राभिषेक केला जायला पाहिजे. तुम्ही हा रुद्राभिषेक तुमच्या घरात करून बघा, नाही तुमचे 100% प्रॉब्लेम जे आहेत ना ते सॉल्व्ह होतील. मला तर रुद्राभिषेकचा म्हणजे इतका सुंदर अनुभव आलेला आहे. खरंच म्हणजे आपण अशा गोष्टी केल्या ना तरच होतं. आणि श्रावण महिना तर भगवान शिवशंकरांना समर्पित आहे, आणि भगवान शंकरांची सगळ्यात प्रभावशाली सेवा म्हणजे रुद्राभिषेक. रुद्राभिषेक होणं खूप गरजेचं आहे. तर सगळ्यांनी रुद्राभिषेक नक्की करा, महिलांनी तरी करा. तर आता बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहे, तरीसुद्धा काही सांगायचं राहिलं असेल. आता एक गोष्ट आहे, ती सुद्धा प्रश्न येऊ शकतो की म्हणजे आम्ही माहेरी गेलो, सासरी गेलो श्रावण महिन्यात, तर आम्ही रुद्राभिषेक करू शकतो का? तर करू शकतात, काही हरकत नाही. संकल्पयुक्त नसेल तर तुम्ही करू शकता. संकल्पयुक्त सेवा आपल्या घरातच व्हायला पाहिजे. जर तुम्हाला सेवा म्हणून करायचं तर तुम्ही बाहेर सुद्धा करू शकता. आता बऱ्याच गोष्टी सांगितल्या, काही गोष्टी राहून गेल्या असेल, तुम्हाला नसतील समजल्या, तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि जे जे पठण करायचं आहे ते सगळं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथून तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकतात. म्हणजे तुमच्या लक्षात नाही राहिलं तर, किंवा व्हिडिओ मागे थोडासा करा तुम्ही, आणि तुम्हाला समजेल की काय काय पठण करायचं आहे. तर नित्यसेवा हा ग्रंथ सगळ्यांनी नक्की आणा, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. आणि यातल्या जे काही सेवा आहेत त्या करत चला. सेवा करा, सेवेला महत्त्व द्या, आणि जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी घडवा. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब, आणि आपल्या भावनाच लाईक केली फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.